नमस्कार सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे. महाटीईटी 2021 साठीची जी आपण इंग्लिश ग्रामरची सिरीज सुरू केली होती त्यामधील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजेच क्वेश्चन टॅग हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. महाटीईटीचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 क्वेश्चन टॅग वर आधारित एक प्रश्न हमखास येतोच. तर तो प्रश्न ट्रिक्सच्या आधारे कसा टॅकल करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. सोबतच टीईटीच्या मागील वर्षीच्या पेपर मधील क्वेश्चन टॅग वर आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर सुरुवात करूया. पेपरमध्ये एक वाक्य दिलेलं असतं आणि त्यासमोर लिहिलेलं असतं की ऍड अ क्वेश्चन टॅग. तर ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणजे काय? क्वेश्चन म्हणजे प्रश्न आणि टॅग म्हणजे चिन्ह. क्वेश्चन टॅग म्हणजे प्रश्न चिन्ह आणि टू ऍड म्हणजे मिळवणे. म्हणजेच ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणजे प्रश्न चिन्ह मिळवा असा त्याचा अर्थ असतो. क्वेश्चन टॅगलाच टेल टॅग असंही म्हणतात, कारण क्वेश्चन टॅग हा वाक्याच्या शेवटी असतो आणि टेल म्हणजे शेपटी, म्हणूनच क्वेश्चन टॅगला टेल टॅग असंही म्हटलं जातं. तर पेपरमध्ये ऍड अ टेल टॅग असंही म्हटलं जाऊ शकतं. तर तुम्ही कन्फ्युज व्हायचं काही कारण नाही. क्वेश्चन टॅग म्हणजे नेमकं काय ते पाहूया आता. एखादे विधान केल्यानंतर ते विधान बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी विचारलेला संक्षिप्त प्रश्न होय. एखादे विधान केल्यानंतर ते विधान बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी विचारलेला संक्षिप्त प्रश्न म्हणजेच क्वेश्चन टॅग. आपण केलेले विधान ठोसपणे मांडण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीला आपल्या विधानाशी सहमत करून घेण्यासाठी क्वेश्चन टॅगचा उपयोग केला जातो. समोरच्या व्यक्तीला आपल्या विधानाशी सहमत करून घेण्यासाठी किंवा आपलं जे काही विधान आहे ते आपण ठोसपणे मांडण्यासाठी क्वेश्चन टॅगचा उपयोग करतो. तर आता पाहूया क्वेश्चन टॅग तयार करतानाचे नियम. पहिला नियम आहे दिलेले वाक्य पूर्ण लिहावे व शेवटी स्वल्पविराम द्यावा. आता हा नियम कोणासाठी आहे? जे थेरॉटिकल एक्झामची तयारी करतात, म्हणजेच लेखी परीक्षेची. तर टीईटीचा पेपर हा एमसीक्यू टाईप असल्यामुळे या नियमाचा आपल्याला काय उपयोग नाही. दुसरा नियम पाहूया. दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असल्यास क्वेश्चन टॅग तयार करताना प्रथम सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिलंय तर क्वेश्चन टॅग तयार करताना काय करायचंय? पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद लिहून घ्यायचं. आता सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय? वाक्यात मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी जे क्रियापद वापरलं जातं जेणेकरून वाक्य अर्थपूर्ण बनेल. वाक्यात मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी जे क्रियापद वापरलं जातं जेणेकरून वाक्य अर्थपूर्ण बनणार आहे त्यालाच सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. तर आता कोणती कोणती सहाय्यकारी क्रियापद येत आहेत? am, is, are, was, were, have, has, had, do, does, did, can, could, shall, should, may, might, must ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत आणि अशीच अजून थोडेफार सहाय्यकारी क्रियापद आहेत. तर यापैकी जर कोणतं सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते पहिल्यांदा वाक्यात लिहून घ्यायचं. त्यानंतर 3 नंबरचा नियम खूप महत्वाचा आहे. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापदच नसेल, आता जी काही सहाय्यकारी क्रियापद सांगितली ते सहाय्यकारी क्रियापद जर वाक्यात नसतील तर काय करायचं? तर मुख्य क्रियापदाच्या काळानुसार जे काही वाक्यातलं मुख्य क्रियापद आहे त्याच्या काळानुसार डू, डज आणि डीड वापरायचं. मुख्य क्रियापदाच्या काळानुसार डू, डज आणि डीड वापरायचं. तर आता पाहूया की डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं आणि डीड कधी वापरायचं. क्रियापद जर साधे वर्तमानकाळी असेल तर सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं? डू वापरायचं. आता साधे वर्तमानकाळी म्हणजे काय? क्रियापदाचं पहिलं रूप जर असेल. एक एक्झाम्पल बघा, आय प्ले क्रिकेट. या वाक्यामध्ये प्ले हे साधे वर्तमानकाळी क्रियापद आहे. प्ले हे साधे वर्तमानकाळी क्रियापद असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं? तर डू वापरायचं. त्यानंतर दुसरं बघा, क्रियापदास यस, इयस किंवा आयएस हा प्रत्यय असेल. क्रियापदास यस, इयस किंवा आयईएस हा प्रत्यय असेल तर डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. एक एक्झाम्पल पाहूया. ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट. प्लेला यस लावलेला आहे. मुख्य क्रियापदाला यस लावला असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं? तर डज वापरायचं. त्यानंतर क्रियापद जर भूतकाळी असेल, क्रियापदाचा काळ जर भूतकाळी असेल तर डीड वापरायचा आहे. काय वापरायचं? तर डीड. एक्झाम्पल काय आहे? आय प्लेड क्रिकेट.
आय प्लेड क्रिकेट. प्लेचं हे भूतकाळी रूप आहे प्लेड, त्याच्यामुळं सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरलं? डिड. तर हे परत एकदा पाहूया बघा. साधे वर्तमानकाळी जर क्रियापद असेल तर डू वापरायचं, क्रियापदाला एस ई एस किंवा आय एस लावला असेल तर डज वापरायचं, आणि क्रियापद जर भूतकाळी असेल तर डिड वापरायचं. डू डज डिड कधी वापरायचे? जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापदच नसेल. वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापदच नसेल तर जे काही मुख्य क्रियापद आहे त्याच्या काळानुसार डू डज आणि डिड वापरायचं. डू कधी वापरायचं? साधे वर्तमान काळात असल्यावर. डज कधी वापरायचं? एस ई एस किंवा आय एस क्रियापदाला लावले असेल तर. आणि डिड कधी वापरायचं? तर क्रियापद भूतकाळी असेल तर. आता पाहूया बघा पुढचा नियम. तर पुढचा नियम खूप महत्वाचा आहे. नियम काय म्हणतोय बघा. दिलेले वाक्य होकारार्थी असल्यास क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो. दिलेले वाक्य जर होकारार्थी आहे, होकारार्थी म्हणजे काय? वाक्यात नो, नॉट, नेव्हर असे काहीच शब्द नाहीत. म्हणजे वाक्य होकारार्थी जर असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो. आणि या उलट जर वाक्य नकारार्थी असेल म्हणजे वाक्यात नॉट, नेव्हर, नो असे शब्द आहेत, जर वाक्य नकारार्थी असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग काय येणार? होकारार्थी येणार. म्हणजेच वाक्यातील नो, नॉट, नेव्हर हे निघून जाणार. आता हे वाक्य परत एकदा पाहू आपण 4 नंबरचं. दिलेले वाक्य होकारार्थी असल्यास क्वेश्चन टॅग नकारार्थी करा. बरोबर. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदानंतर अथवा सहाय्यकारी क्रियापद जर असतील तर ठीक, नाहीतर अथवा डू डज डिड नंतर नॉट लिहावे. होकारार्थी वाक्य असल्यास क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा. त्यात काय करायचं आपल्याला? सहाय्यकारी क्रियापदानंतर किंवा डू डज डिड नंतर नॉट लिहायचंय. पण नॉट हे आहे ते संक्षिप्त रूपात लिहायचं आहे आपल्याला. नॉट हे संक्षिप्त रूपात लिहायचं आहे. तर त्याआधी आपण एक वाक्य बघू बघा. पण वाक्य जर नकारार्थी असेल तर नॉट लिहू नये. मगाशी सांगितलं तुम्हाला वाक्य आधीच नकारार्थी असेल तर नॉट लिहायचं, नाही तर वाक्यातलं नॉट काढून टाकायचं, म्हणजे वाक्यातला नकारच काढून टाकायचा. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल आणि वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. तर नॉट जे आपण वापरणार आहे ते संक्षिप्त रूपात वापरणार आहेत, हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ दिले आहेत इजंट, आरंट, वॉजंट, वेरंट, डोंट आणि डिंट. हे जे आहे ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहेत, म्हणजे संक्षिप्त रूप आहेत. इजंट कशाचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे? इज नॉटचा. आरंट आर नॉटचा. वॉजंट वॉज नॉटचा. तर अशी संक्षिप्त रूप आपल्याला वापरायची आहेत. डायरेक्ट इज नॉट किंवा आर नॉट असं आपल्याला वाक्यात लिहायचं नाही. सहाय्यकारी क्रियापदाला नॉट लावल्यानंतर आपण त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप क्वेश्चन टॅग मध्ये कसं लिहू शकतो बघा. एम नॉट जर असेल, एम नॉट जर असेल तर त्याचं संक्षिप्त रूप आपल्याला काय लिहायचंय? आरंट लिहायचं आहे क्वेश्चन टॅग साठी. जर वाक्यात एम नॉट असेल तर एम नॉट ऐवजी आपल्याला आरंट वापरायचंय. त्यानंतर इज नॉट साठी काय वापरायचं? इजंट. आर नॉट साठी आरंट. आर नॉट साठी पण आरंट आणि एम नॉट साठी पण आरंटच आहे, हे एवढं लक्षात ठेवा. वॉज नॉट साठी वॉजंट, इथं वेरंट, त्याच्यानंतर हॅझंट, हॅवंट. हे महत्वाचं आहे. शाल नॉट साठीचं, शाल नॉट साठी शांट वापरतात, SHANT. किंवा कुठल्या कुठल्या पुस्तकात शालंट सुद्धा दिलेलं आहे 2 नंबरचं, पण मोस्ट ऍक्युरेट हे शांटच आहे. 1 नंबरचं शांट हेच मोस्ट ऍक्युरेट आहे, पण काही काही पुस्तकात शालंट सुद्धा दिलेलं आहे. विल नॉटचं वोंट येणार, शुड नॉटचं शुडंट येणार आणि वुड नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप वुडंट येणार. तर आपल्याला वुड नॉट असं न लिहिता वुडंट लिहायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा महत्वाचा नियम पाहूया. नियम क्रमांक 5. वाक्याच्या सुरुवातीला सर्वनाम असेल तर ते लिहा. वाक्याच्या सुरुवातीला जर सर्वनाम असेल, सर्वनाम कोणती कोणती आहेत? आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे ही सर्वनाम आहेत. तर वाक्याच्या सुरुवातीला जर असेल तर ते लिहायचे. परंतु वाक्याच्या सुरुवातीला जर सर्वनाम नसतील तर काय करायचं? तर वाक्यातील कर्त्याच्या लिंगवचनानुसार, वाक्यातील जो काही कर्ता आहे त्याच्या लिंगवचनानुसार सर्वनाम वापरायचे व शेवटी काय करायचं? प्रश्नचिन्ह द्यायचं. तर आता आपण समजून घेऊया की कर्त्याच्या लिंगवचनानुसार म्हणजे काय. तर कर्त्याच्या लिंगवचनानुसार म्हणजे बघा, कर्ता जर पुल्लिंगी असेल तर ही वापरायचं, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, पुरुषाचं जर नाव असेल तर ही वापरायचं सर्वनाम, स्त्रीचं नाव असेल तर शी वापरायचं, नपुंसक लिंगी जर असेल कर्ता तर इट लिहायचं.
त्याच्यानंतर कर्ता जर अनेकवचनी असेल तर दे लिहायचं, आणि कर्ता नो वन जर असेल तर त्याच्या जागी सर्वनाम काय वापरायचं, दे वापरायचं किंवा एनीवन वापरायचं. जर कर्ता नो वन असेल तर सर्वनाम दे किंवा एनीवन वापरायचं. तर एवढेच नियम महत्वाचे आहेत पहा. तर हे नियम आपण परत एकदा रिवाइज करू. पहिला नियम काय होता, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल, तर ते ऍज इट इज लिहून घ्यायचं. सहाय्यकारी क्रियापद आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या काळानुसार, मुख्य क्रियापद वाक्यातलं जसं की आय प्ले क्रिकेट मध्ये प्ले हे क्रियापद आहे, तर मुख्य क्रियापदाच्या काळानुसार म्हणजेच क्रियापद हे वर्तमान काळी असू शकतं किंवा भूतकाळी पण असू शकतं. डू, डज आणि डीड वापरायचं. मुख्य क्रियापदाच्या काळानुसार डू, डज आणि डीड वापरायचं. त्यानंतर क्रियापद जर, आता मी काय म्हणलं, डू, डज, डीड वापरायचं. डू कधी वापरायचं, डीड कधी वापरायचं आणि डज कधी वापरायचं ते पाहू. साधे वर्तमान काळी जर क्रियापद असेल तर डू वापरायचं. क्रियापदाला यस, ईएस किंवा आयएस जर लावला असेल तर डज वापरायचं. आणि क्रियापद जर भूतकाळी असेल म्हणजेच आय प्लेड क्रिकेट, प्लेड म्हणजे भूतकाळी रूप आहे, तर काय करायचं, डीड वापरायचं. इथे एक्झाम्पल लक्षात ठेवा, आय प्ले क्रिकेट, इथं ही प्लेज क्रिकेट, क्रियापदाला यस लावलं, ही प्लेज क्रिकेट, आणि इथं आय प्लेड क्रिकेट म्हणजेच क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलंय. त्याच्यानंतर बघा पुढचा महत्वाचा नियम, हा अत्यंत महत्वाचा नियम आहे. दिलेले वाक्य होकारार्थी असेल, दिलेले वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करा. म्हणजे वाक्यात जर नो, नॉट, नेवर नसेल त्याला होकारार्थी म्हणतात. वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करा. नकारार्थी करा म्हणजे काय करायचं, तर वाक्यात सहाय्यकारी क्रियापदानंतर किंवा डू, डज, डीड नंतर, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नंतर किंवा डू, डज, डीड नंतर नॉट लिहायचे. पण हे जे नॉट आहे ते संक्षिप्त रूपात लिहायचे, डायरेक्ट नॉट लिहायचं नाही. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद इज आहे आणि त्याच्यासमोर मी म्हणलं की आता नॉट लिहायचं आपल्याला, होकारार्थी जर वाक्य आहे त्याचा क्वेश्चन टॅग तयार करताना सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहा म्हणलं मी, तर इज नॉट न लिहिता त्याचं संक्षिप्त रूप वापरायचं आपल्याला, इजंट. आर नॉट न लिहिता आरंट, वॉज नॉट न लिहिता वॉजंट, असं संक्षिप्त रूप वापरायचं आहे. तर 4 नंबरचा नियम काय आहे, दिलेले वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करा, आणि या उलट जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येईल. आता पाहू, एम नॉट, एम नॉट जर असेल तर त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजेच संक्षिप्त रूप काय असेल, आरंट. हे क्वेश्चन टॅग साठी आहे. एम नॉटचं संक्षिप्त रूप आरंट लिहायचं, एमंट लिहायचं नाही. एम नॉटचं संक्षिप्त रूप आरंट लिहायचं. जर वाक्यात इज नॉट असेल तर इज नॉटच्या जागी आपण काय वापरायचं, इजंट वापरायचं. म्हणजे समजा जर आपला क्वेश्चन टॅग इज नॉट आलाय, इज नॉट क्वेश्चन टॅग कोणाचा येणार, इजचा येणार. म्हणजे वाक्यात नकार नव्हता, फक्त इज होतं, तर आपण काय केलं, इज नंतर नॉट लावलं. इज नॉट न लिहिता आपण काय लिहायचंय, इजंट लिहायचंय. वाक्यात जर फक्त आय एम असेल, बघा वाक्यात आय एम असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय येणार, एम नॉट येणार. आय एम आहे म्हणजे एम नंतर काय होणार, तर नॉट लागणार. पण एम नॉटला आपल्याला एमंट लिहायचं नाही, आरंट लिहायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आर नॉटला आरंट, आर नॉटला तर आरंटच लिहायचं. वॉज नॉटला वॉजंट, इथं वेरंट, हॅझंट, हॅवंट. इथे एक महत्वाचं आहे, शाल नॉट. शाल नॉटला आपण शांट लिहायचं, SHANT, किंवा शालंट पण कुठल्या पुस्तकात दिलेलं आहे. तर शांट हे जे पहिलं आहे हे मोस्ट ऍक्युरेट आहे, पण काही पुस्तकात शालंट सुद्धा दिलेला आहे. यावर आधारित TET 2019 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, तो पण आपण डिस्कस करूया आणि त्याचं उत्तर काय आहे ते पाहूया. त्यानंतर विल नॉट, विल नॉट जर असेल तर त्याचं संक्षिप्त रूप काय येणार, वोंट येणार. हे लक्षात ठेवा, विल नॉटचं विलंट नाही येत तर वोंट येतं. शुड नॉटचं शुडंट आणि वुड नॉटचं संक्षिप्त रूप काय येईल, वुडंट येणार. त्याच्यानंतर पुढचा काय नियम होता, हे नियम तर झाले. याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला सर्वनाम असेल तर सर्वनाम लिहायचं. सर्वनाम कोणते कोणते आहेत, आय, वी, यू, ही, शी, इट, दे. आणि सगळ्यात शेवटचा नियम होता, शेवट क्वेश्चन मार्क द्यायचा. पण वाक्यात जर सर्वनाम नसेल तर कर्त्याच्या लिंगवचनानुसार सर्वनाम वापरायचं होतं. कर्त्याच्या लिंगवचनानुसार म्हणजे काय, कर्ता पुल्लिंगी असेल तर ही, कर्ता स्त्रीलिंगी असेल तर शी, नपुंसकलिंगी असेल तर इट, अनेकवचनी असेल तर दे, आणि कर्त्याची सुरुवात जर नो वन नसेल तर दे किंवा एनीवन वापरायचं.
तर आता आपण काही महत्वाच्या ट्रिक्स आहेत त्या पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही वाक्य बघताच क्वेश्चन टॅग काय येईल हे अंदाज करू शकता. तर हे बघा, वाक्यात जर आय एम असेल, वाक्याची सुरुवात आय एम ने होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय येणार, आरंट आय येणार आणि पुढे क्वेश्चन मार्क येणार. आय एम असेल वाक्यात, आय एम अ हिरो हे वाक्य आहे, आय एम अ हिरो, तर त्याचा क्वेश्चन टॅग काय येणार, आरंट आय. आता कसा येणार बघा, मी काय म्हणलं होतं, होकारार्थी वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी होणार. आय एम अ हिरो हे वाक्य काय आहे, होकारार्थी आहे, म्हणजे या वाक्यात नॉट नेवर असं काही नाही, म्हणून एमच्या पुढे काय करायचं, आपण नॉट लावायचं. होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, एमच्या पुढे नॉट लावायचं. पण मी म्हणलं होतं संक्षिप्त रूपामध्ये की एम नॉटला एमंट लिहायचं नाही तर आरंट लिहायचंय. एम नॉटला आपण काय लिहिलं, आरंट लिहिलं, आणि सर्वनाम कोणतं होतं, आय, आयला ऍज इट इज लिहिलं, म्हणजे आय एमचा क्वेश्चन टॅग काय येणार, आरंट आहे. त्याच्यानंतर आय एम नॉटचा क्वेश्चन टॅग काय येईल, आर आय येणार नाही तर एम आय येणार. हे लक्षात ठेवा, हे दोन खूप कन्फ्युजिंग आहेत, हे दोन महत्वाचे आहेत बघा. आय एमचा क्वेश्चन टॅग आरंट आय येतो, पण आय एम नॉटचा क्वेश्चन टॅग एम आय येतो, नॉट कट होतं आणि एम आय उरतं फक्त. त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू येतो. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, एखाद्या वाक्याची सुरुवात जर वर्ब म्हणजेच क्रियापदाने होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ ओपन द डोअर, ओपन द डोअर हे आज्ञार्थी वाक्य आहे, किंवा क्लोज द डोअर हे आज्ञार्थी वाक्य झालं. ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, ब्रिंग न सुरुवात झाली, हे वर्ब आहे तर ते झालं आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय येतो, विल यू येतो, हे लक्षात ठेवायचं. जर वाक्याची सुरुवात वर्बने येत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग विल यूच येणार. त्याच्यानंतर वाक्यात जर युज्ड टू असेल, वाक्यात युज्ड टू असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग डिडंट येतो, हे लक्षात ठेवा. वाक्यात युज्ड टू असेल तर क्वेश्चन टॅग डिडंट येणार. याच्यानंतर वाक्याची सुरुवात लेट्स ने होत असेल, वाक्याची सुरुवात लेट्स ने होत असेल तर क्वेश्चन टॅग शॅल वी येणार. आता उदाहरण पाहूया, लेट्स गो टू द बीच, लेट्स गो टू द बीच असं जर उदाहरण आहे तर त्याचा क्वेश्चन टॅग काय येईल, डायरेक्ट शॅल वी लिहायचं. वाक्याची सुरुवातच लेट्स ने असेल तर शॅल वी. त्याच्यानंतर वाक्यात सुरुवातीलाच देअर हा स्थलदर्शक सर्वनाम, देअर काय आहे तर स्थलदर्शक सर्वनाम आहे. वाक्यात सुरुवातीलाच देअर हा स्थलदर्शक सर्वनाम असेल तर तोच शब्द शेवटी सर्वनाम म्हणून घ्यायचा, ऍज इट इज घ्यायचा. देअरच्या जागी दे, इट असं काहीच वापरायचं नाही, देअरला देअर ऍज इट इज घ्यायचा. 7 नंबरचं महत्वाचं वाक्य, वाक्यात विल असेल तर वोंट घ्यायचं. मग अशी म्हणलं विल असेल तर विलंट नाही घ्यायचं तर वोंट घ्यायचं, हे लक्षात ठेवा. जर होकारार्थी वाक्यात शाल असेल, जर होकारार्थी वाक्यात शाल असेल तर क्वेश्चन टॅग काय येईल, शांट येईल. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की शांट हे मोस्ट ऍक्युरेट आहे, पण काही काही पुस्तकात शालंट सुद्धा दिलेला आहे, पण शांट हे मोस्ट ऍक्युरेट आहे. त्यानंतर हे दोन खूपच महत्वाचे नियम आहेत, टीईटी मध्ये खूप वेळा या दोनच नियमावर प्रश्न विचारले आहेत. जर वाक्याची सुरुवात समवन, समबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, नन, नायदर आणि नोबडी हे महत्वाचे शब्द आहेत, पाठच करून ठेवा. समवन, समबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, नन, नायदर, नोबडी यापैकी एका शब्दाने झालेली असेल तर क्वेश्चन टॅगला जोडताना सर्वनाम दे घ्यायचा. क्वेश्चन टॅग तयार करताना सर्वनाम कोणता घ्यायचा आहे तर दे घ्यायचा आहे, हे शब्द लक्षात ठेवा आणि क्वेश्चन टॅग दे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 10 नंबरचं महत्वाचं वाक्य आहे, वाक्याची सुरुवात नथिंग, समथिंग आणि एव्हरीथिंग, शेवट थिंग आहे असं लक्षात ठेवा बघा. नथिंग, समथिंग आणि एव्हरीथिंग नसेल तर सर्वनाम इट घ्यायचं. कुठं इट घ्यायचं आणि कुठं दे घ्यायचं हे खूप कन्फ्युजिंग आहे, याच्यामुळे तुमचा मार्क सुद्धा जाऊ शकतो, त्यामुळे हे शब्द लक्षात ठेवा. इथं काय सांगितलं तुम्हाला ट्रिक, शेवट थिंग लक्षात ठेवा, नथिंग, समथिंग आणि एव्हरीथिंग. हे जर असेल तर इट घ्यायचं सर्वनाम. समवन, समबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, नन, नायदर आणि नोबडी असेल तर ते घ्यायचं. हे शेवटचे 2 नियम खूपच महत्वाचे आहेत. तर आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल नंबर 1, इट इज अ गुड बुक. हे एक्झाम्पल दिलंय, हे वाक्य होकारार्थी आहे. इट इज अ गुड बुक, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे इज. तर वाक्य होकारार्थी असल्यामुळं क्वेश्चन टॅग काय येणार, नकारार्थी येणार. नकारार्थी म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट येणार, म्हणजे इज नंतर नॉट लावला आपण. तर क्वेश्चन टॅग मध्ये इज नॉट असं न लिहिता त्याचं संक्षिप्त रूप लिहायचं, म्हणजेच इजंट.
इट इज अ गुड बुक हे वाक्य आहे, त्यात इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हे वाक्य होकारार्थी आहे, त्याच्यामुळे इज नंतर आपण नॉट लावलं, इज नॉटला इजंट लिहायचं आणि इटला इट ऍज इट इज आलं, इजंट इट हे क्वेश्चन टॅग झालं. याच्यानंतर दुसरा क्वेश्चन, ही राईट्स अ लेटर, ही राईट्स अ लेटर हे वाक्य बघा, या वाक्यामध्ये राईट हा वर्ब आहे, राईट हे क्रियापद आहे आणि राईटला यस जोडलेला आहे. तर मग अशी सांगितलं होतं मी, आता इथं सहाय्यकारी क्रियापद तर नाही, तर मुख्य क्रियापद कोणतं आहे, राईट, तर त्याला यस जोडला असल्यामुळे आपण डज वापरणार आणि हे वाक्य होकारार्थी आहे त्याच्यामुळे डज नंतर नॉट लिहायचं. तर क्वेश्चन टॅग मध्ये डज नॉट असं न लिहिता डझंट लिहायचं, म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप लिहायचं डझंट, आणि वाक्यात सर्वनाम कोणतं आहे, ही, त्याच्यामुळे उत्तर काय आलं, डझंट ही. त्याच्यानंतर तिसरं वाक्य पाहू, सचिन रोट अ लेटर, सचिन रोट अ लेटर हे वाक्य साध्या भूतकाळातलं आहे, कारण इथं वर्बचं दुसरं रूप वापरलं, हे वर्बचं भूतकाळी रूप आहे, राईटचं रोट हे भूतकाळी रूप आहे. तर मग अशी सांगितलं होतं मी, या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, तर काय करायचं आपण, जे मुख्य क्रियापद आहे, मुख्य क्रियापद कोणतं आहे, राईट, तर त्याचा काळ कोणता आहे या वाक्यात, रोट, म्हणजेच भूतकाळ आहे. भूतकाळ असल्यामुळे काय करायचं, डीड घ्यायचं आणि डीड घेतला आपण, पण वाक्यात नकार नाही, हे वाक्य होकारार्थी असल्यामुळे डीड नंतर नॉट लावलं आणि डीड नॉट असं न लिहिता त्याचाच संक्षिप्त रूप वापरलं, म्हणजेच डिंट आलं. आणि सचिन हा मुलगा असल्यामुळे सर्वनाम कोणतं वापरलं, तर ही वापरलं, कारण त्याच्या लिंगवाचनानुसार सर्वनाम वापरायचं, सचिन मुलगा असल्यामुळे ही आलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 4, दे कॅन नॉट फ्लाय इन द एअर. हे वाक्य नकारार्थी आहे कारण इथं नॉट वापरलेलं आहे. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, कॅन, कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आहे. तर मी काय म्हणलं होतं, होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी नकारार्थी होतो आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. हे वाक्य नकारार्थी असल्यामुळं कॅन नॉट मधलं नॉट निघून जाईल, फक्त कॅन राहील आणि सर्वनाम कोणतं आहे, दे, देला दे ऍज इट इज घ्यायचं, उत्तराला कॅन दे. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, हा प्रश्न महाटीईटी 2013च्या पेपर 1 मध्ये विचारलेला आहे. किती सोपा प्रश्न आहे पहा, शो मी द वे टू द पार्क, शो मी द वे टू द पार्क हे वाक्य कसलं आहे, हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे, हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे, कारण वाक्याची सुरुवात ही वर्बनं म्हणजेच क्रियापदानं झालेली आहे. शो हे वर्ब आहे, टू शो म्हणजे वर्ब आहे. तर याचा क्वेश्चन टॅग मी तुम्हाला सांगितला होता, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू येतो, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू येतो. आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण काय काय सांगितले होते, ओपन द डोअर, क्लोज द डोअर, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल पण तेच आहे, अटेंड द क्लास, हे आज्ञार्थी वाक्य आहे त्याच्यामुळे विल यू येणार क्वेश्चन टॅग. अटेंड हे वर्ब आहे म्हणून विल यू हा त्याचा क्वेश्चन टॅग येईल. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न पाहू, तो महाटीईटी 2016च्या पेपर 1 मध्ये आलेला आहे. महाटीईटी 2016 पेपर 1 मध्ये हा प्रश्न आला. खूप सोपा प्रश्न आहे. देअर हॅज बीन अ लॉट ऑफ इम्प्रुव्हमेंट, देअर हॅज बीन अ लॉट ऑफ इम्प्रुव्हमेंट या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, हॅज, आणि वाक्य हे होकारार्थी आहे. तर मी म्हणलं होकारार्थी वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा, म्हणजे हॅजला नॉट जोडायचं आणि क्वेश्चन टॅग मध्ये हॅज नॉट न लिहिता त्याच संक्षिप्त रूप लिहायचं आहे, म्हणजेच हॅझंट लिहिलं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वनाम काय लिहायचं, तर इथं देअर आहे. मग अशी देअरचा एक महत्वाचा नियम तुम्हाला सांगितला होता, देअर हा स्थलदर्शक सर्वनाम आहे, तर त्याच्यात काहीच चेंज न करता ऍज इट इज तो तसाच घ्यायचा. म्हणजे क्वेश्चन टॅग काय येईल, हॅझंट देअर, देअरच्या जागी दे किंवा इट काहीही घ्यायचं नाही, तर देअरला देअर ऍज इट इज घ्यायचं आहे. खूप महत्वाचं आहे हे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 8वा, लेट्स प्ले क्रिकेट. लेट्स प्ले क्रिकेट मग अशी म्हणलं, वाक्याची सुरुवात जर लेट्स ने होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग डोळे झाकून शाल्वी लिहायचा, शाल्वी हा त्याचा क्वेश्चन टॅग येईल. वाक्याची सुरुवात लेट्स ने होत असेल तर उदाहरण काय, लेट्स गो टू द बीच, लेट्स प्ले क्रिकेट, लेट्स हॅव सम फन, याची काय येणार क्वेश्चन टॅग, शाल्वी. त्याच्यानंतर क्वेश्चन 9, हा प्रश्न महाटीईटी 2019च्या पेपर 1 मध्ये आलेला आहे. आय शाल फोन यू टुमारो, आय शाल फोन यू टुमारो. पहिल्यांदा काय पाहायचं आपल्याला, वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी, वाक्य आहे होकारार्थी.
त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग काय येणार, नकारार्थी येणार, म्हणजेच क्वेश्चन टॅग मध्ये नॉट येणार. आता इथं सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे, शाल आहे, तर शालचं क्वेश्चन टॅग काय येईल, शाल नॉट. शालचं काय होणार, शाल नॉट होणार. पण शाल नॉटला शांट पण लिहितात आणि शालंट पण लिहितात. मोस्ट ऍक्युरेट काय आहे, शांट. शांट हे मोस्ट ऍक्युरेट आहे. आणि मग अशी तुम्हाला सांगितलं की काही पुस्तकात शालंट सुद्धा दिलेला आहे, काही पुस्तकात शालंट सुद्धा दिलेला आहे. म्हणूनच जी एमएससी पुणे आहे, जी ही एक्झाम कंडक्ट करते, त्यांनी अंतिम उत्तर सूचीमधून हा प्रश्नच रद्द केला होता. 2019 मधला पेपर 1 मधला हा क्वेश्चन आहे, हा प्रश्नच रद्द करून टाकला होता. तसं उत्तर मोस्ट ऍक्युरेट जर म्हणलं तर शांतच येणार, हे त्याचं उत्तर असणार सर्वनाम आय आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 10. महाटीईटी 2013 पेपर 2 मध्ये विचारलेला आहे. खूपच सोपा प्रश्न आहे, महाटीईटी 2013 पेपर 2. प्रश्न काय आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. त्याचा क्वेश्चन टॅग करा. मग अशी सांगितलं मी तुम्हाला ट्रिक सांगितली, थिंग म्हणून लक्षात ठेवा. नथिंग, समथिंग, एव्हरीथिंग. वाक्याची सुरुवात नथिंग, समथिंग, एव्हरीथिंग नसेल तर सर्वनाम कोणतं घ्यायचं, इट घ्यायचं. आणि वाक्यात सहाय्यकारी क्रियापद कोणता, इज आहे, म्हणून काय आलं, इज इट. क्वेश्चन टॅग काय आला, इज इट. किती सोपं आहे बघा. नथिंग, समथिंग, एव्हरीथिंग असल्यामुळं इट आला सर्वनाम आणि सहाय्यकारी क्रियापद इजला इज घेतलं, इज इट आलं उत्तर. आता पाहूया पुढचं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 11. एक्झाम्पल काय आहे, नन कॅन रुइन मी. तर त्याआधी तुम्हाला सांगायचं राहिलं वरच्या उदाहरणात की आपण इथं इजला इज कसं काय घेतलं, इज नॉट का घेतलं नाही, म्हणजेच इजंट का घेतलं नाही, कारण वाक्य हे नकारार्थी आहे. ते कसं कळालं, तर वाक्यात सुरुवातच नथिंग न झाली आहे. नथिंग हे नकारार्थी शब्द आहे. नथिंग हा शब्द नकार दर्शवतो, त्याच्यामुळं इज नॉट न घेता इजला इज घेतलं आणि नथिंगच्या जागी सर्वनाम इट घेतलं होतं. आता 11वा प्रश्न बघा, नन कॅन रुइन मी. हा प्रश्न महाटीईटी 2017 मध्ये पेपर 2 मध्ये आलेला होता. महाटीईटी 2017 पेपर 2 मध्ये नन कॅन रुइन मी. मग अशी जर नियम तुम्हाला लक्षात असतील तर उत्तर तुम्हाला सांगता येईल. आता आपण उत्तर सॉल्व्ह करूया. बघा इथं हे वाक्य पहिल्यांदा तर नकारार्थी आहे, कारण वाक्यात नन आलेला आहे. नन, नथिंग हे नकारदर्शक शब्द आहेत, त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह म्हणजे होकार येणार. कॅनला कॅन ऍज इट इज राहणार, कॅनला कॅन आला. आता सर्वनाम आता राहिलं काय, तर सर्वनाम कोणतं वापरायचं. मग असे सांगितलं नन, नायदर आणि नोबडी असेल तर सर्वनाम दे वापरायचं. नथिंग, समथिंग, एव्हरीथिंग असेल तर सर्वनाम इट वापरायचं. हे दोन नियम खूपच महत्वाचे आहेत. पुढच्या एक्झाम मध्ये तुम्ही यावरचा एक प्रश्न एक्सपेक्ट करू शकता. हे नियम 2 पाठच ठेवा. तर याचं उत्तर काय येईल, कॅनला कॅन ऍज इट इज का घेतलं, तर वाक्यात नकार असल्यामुळे क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह आला, म्हणजेच होकार आला आणि ननच्या जागी आपण दे घेतलं. पुढचा प्रश्न पाहू. हा पण टीईटीच्या एक्झाम मध्ये विचारलेला बघा. प्रश्न 12वा, मनोरमा कॅन नॉट कम्प्लीट हर वर्क इन टाइम. मनोरमा कॅन नॉट कम्प्लीट हर वर्क इन टाइम. तर या वाक्यात कॅन नॉट आहे, म्हणजे हा नकारार्थी वाक्य आहे, म्हणजेच त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी येणार. कॅन नॉटच्या जागी काय येणार, कॅन येणार, म्हणजे नॉट निघून गेलं. आणि मनोरमा मुलीचं नाव असल्यामुळे सर्वनाम काय वापरलं, तर शी वापरलं. किती सोपं आहे. 2018च्या पेपर 2 मध्ये आलंय कॅन शी. हे उत्तर काय आलं, कॅन शी. आता लास्ट क्वेश्चन पाहू. हा प्रश्न महाटीईटी 2019 पेपर 2 मध्ये आला होता. डायरेक्ट प्रश्न आहे बघा. नायदर ऑफ देम इज गुड. नायदर ऑफ देम इज गुड. मग अशी तुम्हाला सांगितलं मी, नायदर जर असेल तर सर्वनाम दे वापरायचं. नायदर असेल तर सर्वनाम दे. ते शेवटचे 2 नियम खूप महत्वाचे आहेत, ते पाठच करून ठेवा. आता आपण पाहू की तर आर कसं काय आलंय. वाक्यात तर इज दिलेला आहे. तर बघा नायदरचा अर्थ काय असतो, नायदर म्हणजे नन ऑफ देम. नायदरचा अर्थच नन ऑफ देम असतो. आणि देमची जी प्रथम असते ती दे असते. दे नंतर कधीही इज येत नाही. जरी वाक्यात इज दिले इथं नायदर ऑफ देम इज गुड, तर तरी सुद्धा क्वेश्चन टॅग मध्ये बघा, क्वेश्चन टॅग मध्ये काय केलं आपण, दे घेतलं आणि दे नंतर इज येत नसल्यामुळे आपण आर घेतलं, म्हणजे आर दे हे उत्तर आलेलं आहे. उत्तर काय आहे, आर दे. नायदर ऑफ देम इज गुड आणि क्वेश्चन टॅग काय आहे त्याचा, आर दे, आणि शेवट क्वेश्चन मार्क येईल. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग हा चॅप्टर संपवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.